ही माझा ड्रीम रोड होता, मला ह्या रस्त्याने यायचं होतं आणि मी आज फायनली आलेलो. मला खूप जास्त भारी वाटतं या. पण इथं कोकणातल्या मंडळींनो, तुम्ही एवढा जास्त भारी कोकण जपलाय का नाही, मी खरं सांगतो बरं का, मी स्वर्ग बघतो सध्या. मला असं वाटतंय मी खरंच स्वर्ग बघतो या. काय अजून कोशिंबीर ताट भरलं इकडं. अरे बाबू, तुम्हाला गाव सोड वाटत नाही ना? भारी वाटतं ना? काय असतं इथं? हिरीत भावनो काय सांगायचं, एवढं जास्त गार लागतंय का नाही, अक्षरशः शेकायची पाळी आली माझ्यावर. एवढं गार घेऊ नये. ज्या पोराला तुम्ही भेटा म्हणत होता, पण ती पोरगा इथं नाही सध्याला. या 32,000 किलोमीटर सायकल यात्रेच्या मध्ये पहिल्यांदा एक असा विषय घालला आहे तुम्हाला सांगायचं आहे. कोकणाची चवल न्यारी, कोकण 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 कोकण. भारी वाटतंय खूप जास्त इकडे. भरपूर जण कमेंट करते आणि मला म्हणते गणेश भाऊराव केदारनाथला जाणार नाही ह्या वर्षी, केदारनाथला जाणार नाही ह्या वर्षी. तर मला तर काही समजलं नाही काय झालंय ते. तिकडे पाणी ते कोण तिकडे आलं नाही. ही गाळ आहे ना, समजा गाळ इकडे लुटून आला या. आणखीन एक नवीन सकाळ या कोकणीय स्वर्गामधली. तर हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी MH45 रायडर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या कोकण कोस्टल राईडच्या ह्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. काल रात्री मी कोकणामधल्या एका छोट्याशा होमस्टे चालू आहे बनवायला काम, तर त्यामध्ये मी थांबलेलो. मला जागा दिली होती, तर तुम्हाला दाखवून मी आतनं कसाही हे आहेत बघा बघा. तर ही काय ते बघा आतनं असं आहे बघा. आणि ह्यांच्याकडे ना भाऊ सिमेंटचं पत्र जास्त करून इकडे वापरते ती. पंखा काल रात्रभर चालू होता, कारण की लय भयंकर घाम आलता बघा. कपडे धुवून टाकले, त्यातला रुमाल पण सुकून गेला. कपडे बिपडे एकदम मस्त पॅकिंग वगैरे करून टाकले. ही पॅन्ट मी धुलेली आहे. अरे पॅन्ट राहिली ना बाबा, ही एक घालायची आतमध्ये. चला हां, ही बी आतमध्ये घालून ठेवतो. ड्रोन आहे इथंच. हां दाखवतो तुम्हाला सायकल कुठलं तुम्हाला दाखवतो. शेवा ह्या इथं खाली आपली मंजुळा उभा आहे आणि ह्याच रोडनं आपलं असंच खाली निघायचं आहे पुढं. मला करता यूट्यूबला व्लॉग अपलोड, तर त्यासाठी ना मला चांगलं नेटवर्क पाहिजे. तर त्यासाठी ना मी काल रात्री पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मी, की मी शेवभाजी खायला गेलो ना त्या हॉटेलवरचं मी काल रात्री वायफाय घेतलं होतं. तिथं फुल वायफाय चालते. त्यांच्यात जाऊन सायकल लावू आणि 1-2 मिनिटामध्ये व्लॉग अपलोड करू. 8चं टायमिंग होत आलेलं आहे, तर त्यामुळे लवकरात लवकर निघूया. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक पण करून घेऊ शकता ना. डुगू 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 डुगू. किती घाण झाला आहे शिवजी बा, किती घाण आहे बघा. हे बघा किती घाण आहे बघितला बूट. तर ह्याला रोजची रोज मला असं स्वच्छ लागतं करायला. आणि मी लई फ्रेश राहतो, मला घाण अजिबात जमत नाही. तुम्हाला मी दिसतो, मी घामानं भिजलेला आहे दिसतो तुम्हाला मी. पण मेन गोष्ट कशी असते ना, मी स्वच्छ राहतो खूप जास्त, मी स्वच्छ राहतो भाऊ. ही पाठीमागचा व्हिडिओ टाकला होता ना, तर या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर जणांना कमेंट केली त्या लहान मुलाच्या घरी का नाही गेला, लहान मुलाच्या घरी का नाही गेला. तर सांगा का नाही गेलो, मला पुढं अर्जंट जायचं होतं मला, तर त्यामुळे मला जाणं झालं नाही. पण मी त्याला काय म्हणलं, मी पुढच्या वेळेस नक्कीच येईन. मी त्याला म्हणलं होतं, शब्द देऊन गेलो तुम्ही पुढल्या वेळेस नक्कीच येईन म्हणून. तर आता मी दुसऱ्या रोडनं निघालेलो सध्याला. मी तरी पण प्रयत्न करीन जाण्याचा. दोन्ही बोटी एकदम मस्त मध्ये चमकावलं बघा काय का कसं आहे. चला आता घालू, निघूया. हां चाललो की, झालं की सगळं सायकल येत असते. हां हां का, अरे वा अरे वा. नाही इकडली माणसं मस्त आहे, ती मस्त आहे एकदम. मायळ माणसं इथलं इकडली. काय चाललंय बाकी अजून? आता कुठे जाणार? आता खाली ह्याला चाललोय, आता रत्नागिरीला चाललो. हां मुरुड करून जा. हां मुरुड करूनच. हां ते खाली एक शिप आहे बघा, शिप एक जहाज मोठं ते. हां नाही मुरुडची इथं आहे ना, रेवदंडाला खाली अडकलेला बीच नाही होय ते. हां तिथं निघालो आता. नंतर ना रेवदंडा किल्ला ते एक बघायचा. नंतर तिथून पुढं मुरुडला जायला अजून 4-5 दिवस लागतील. ओके हां चहा वय ठीक आहे. थांबा बघा इकडली माणसं किती भारी बघितली. आम्ही निघालो तर नावाज ऐकला गेले की ताई बाहेर आले, मला म्हणा लागल्या चहा पिऊन जावा, चहा पिऊन जावा. बघितलं ना, वा तुळशी माताच्या पाया पडून थांबा सकाळ सकाळ मला. तुळशीचं एक पान सकाळ सकाळ खाल्लेलं कधी पण चांगलं असतं. हा ना, तुळशीचं पान लय भारी असते कधी पण. ते काय महाभारतामध्ये का कशात तरी नव्हतं ते हे असं तुळशीचं जेव्हा पान ठेवलं तेव्हाच ते माप उचललं गेलं होतं. ते कुठलं ते कहाणीमध्ये आहे का, सोनं ठेवलं किती तेवढ्या वाजना एवढं सोनं ठेवलं तरी ते उचलत नव्हतं माणूस. ज्यावेळेस एक पान ठेवलं होतं असं नुसतं त्यावेळेस माणूस लगेच उचललेला. तर तुळशीचं महत्त्व लय ज्याला कळतं त्याला कळतं.
आता मुरुडला जायचं आता मुरुडला लगभग पोचायला लगभग 3-4 दिवस लागतील अजून मला पोचाय. मी दमाने फिरत जातो, लोकांच्या घरी जातो, बसतो, बोलतो, समजेल सगळं, तिथं व्हिडिओ काढतो आणि तिथं मग नंतर पुढे निघतो. आम्ही बघतो तुमची. अच्छा, हा अरे वा, चहा लय छान केला, लय भारी केला चहा. अरे वा, टेस्टी कसं काय झाला एवढा, म्हणजे एकदम वेगळाच लागतो एकदम. बासुंदी ते काय कुंदा चहा कसा असतो, कुंदा चहा बनायचा थोडा चहा लागतो या. सकाळची कंडिशन बघा बाबा, त्या दिवशी पण तुम्हाला दाखवलं होतं. सकाळची कंडिशन अशी झाली काहीतरी हे बघा पूर्णपणे. हे बघा काय बघा, माहीत नाही आजचा दिवस खराब झाला नाही, कारण की ज्या वेळेस मला सकाळच्या हाताला जाम घाम येतो ना, त्यावेळेस माझा दिवस पूर्णपणे घामाने भिजून असतो या. बघा आज घामाचा दिवस कसा जातोय नुसता एकदम खतरनाकमध्ये. चहावाला पाणी होते, हां पाणी होते सर्व. हां बघा ना, हे बघा हाय का खाली पडायला लागला, आहे का. साई नागाव भाऊ, माफ करा तुमचं, मी वायफाय चोरून घेतला आहे मी जरा थोडं, कारण की माझ्या परिस्थितीच का अशी आली सध्याला. तुमच्याशिवाय मला पर्याय नाही. तुमच्या हॉटेलमध्ये मी काल रात्री जेवण पण केलं आहे, तर 5% तुमच्यामुळं आशीर्वादामुळं माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. पपलोड व्हिडिओ अपलोड करतो आहे मी सध्याला. 5% गेलेला आहे, एक 5 मिनटामध्ये 5% गेलेला आहे, काय अडचण नाही, व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. मला मेन समजा जास्त गोष्ट काय सांगतो तुम्हाला, मी ज्यावेळेस कोकण कोस्टल राईड करतो की नाही, तर कोकणातल्या हॉटेलवाल्यांना फक्त एकच सांगायचं आहे मला, मनाच्या देटाच्या बिंबीपासून सांगायचं आहे की भावांनो मला फक्त तुम्ही वायफाय द्या, फक्त 10 ते 15 मिनिट तुमचं वायफाय दिल्यानं मला खूप जास्त भारी वाटेल. हा मला काय असेल 10-20 रुपये माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता, काहीच अडचण नाही, मन मोकळेपणा तुम्ही मला देऊ शकता, कारण की तुम्ही जर मला नाही ना दिलं तर मी अख्ख्या महाराष्ट्राला काहीच दाखवू शकत नाही. तर मला तर नेटवर्क नसते बघा, 60% गेला. तर असं घेतो मी हॉटेल, मी काल रात्री इथं हे घेतलं होतं ना ह्यांचं काय म्हणते, इथं जेवण केलं होतं काल रात्री, शेवभाजी खाल्ली होती ना, तर मग मला इथं नेटवर्क नव्हतं तर ह्यांचं वायफाय घेतलेलं. मग मी ती स्कॅनरचा स्क्रीनशॉट काढून घेतला होता आणि ती नंतर स्कॅन केला बरोबर करेक्टिंग केला. आता शूट केला पूर्ण इथनं 24 मिनिटाचा आणि आता अपलोड केला आहे खास तुम्हाला बघण्यासाठी, खास तुम्हाला व्हिडिओ मी डाऊट खाला तर दोन बुल क्रॅक झाला असेल, हां दोन क्रॅक झाला त्यामुळे कुठे बाहेर गेले असतील. नोटिफिकेशन आलं ना 100%. आता इतक्यात भाऊ आपला सबस्क्रायबर भाऊ होते आणि नागावमधलं ना, नागावमधलं भाऊ होतं. हे म्हणतात व्हिडिओ तुमचा आला नाही, व्हिडिओ चालला नाही. मी म्हणलं मला वाटलं की इंस्टाग्रामला बघतात, पण नंतर ह्यांना दाखवले का म्हणलं संपूर्ण व्हिडिओ बघतो. तर ही मला यूट्यूबला फॉलो करतात आणि यूट्यूबला खूप जास्त भारी माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघतात. आणि हे म्हणतं तुमचा व्हिडिओ नाही आला 2 दिवस झालं. एकच कारण होतं की मी ड्रोन नीट करण्यासाठी पुण्याला गेलो. समजी डिटेल त्या व्हिडिओमध्ये आहे, का नाही आला व्हिडिओ, कशामुळे नाही आला बघा. आज तुम्ही पण यूट्यूबला दिसणार आपल्या, तुम्ही पण एक दिवशी आपल्या यूट्यूब चॅनलला दिसणार, लक्षात राहून दे. त्यामुळे मग तो सबस्क्राईब करा. तुम्ही सांगा सबस्क्राईब करा म्हणून. सगळ्यांना सबस्क्राईब करा. मंगलमूर्ती श्री गणराया, आदिवंदू तुझ मोरया, गजाननाची गणराया, आदिवंदू तुझ मोरया. हा नाही आता पुढे कसं वाटलं कुठंतरी. सकाळ हर हर महादेव झाली आपली कोकण कोस्टल राईडला सुरुवात सकाळ सकाळ. तर चला हर हर महादेव आया बाबाईच्या नावानं चांग भलं. आणि आपली सकाळ सकाळ राईडला मस्त मजा सुरुवात झाली आहे आणि खूप जास्त भारी वाटतं आहे. सकाळ सकाळ काय पण म्हणा, पण कोकणात चालण्याची जी मजा आहे का नाही ती खूप 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 जास्त वेगळी भावना सांगतो. म्हणजे बघितलं नाही मला नाही अवघडेकडे लोक माझ्याकडे हसून बघतात बे. अरे वा, चला आता आपण आपली सायकल घेऊन येऊ. काय म्हणतो सीन घ्यायला चालू या, थोडं सायकल तिकडे लावली म्हणलं सिनेमॅटिक घ्यावं म्हणलं. एक 200-250 फूट उंचीचं एक झाड असतंय भावनं कोकणामधलं, खरं सांगतोय मी. तर चला आता घेऊ सिनेमॅटिक. बघा नागाव बीचवरती सायकल जाते बघू, चला आपण पण काय कमी आहे कोणाला, हेतनं सरळ जाईल इथं थोडं वाटतंय. चला बघू तरी जाते का नाही, तरी बघण्यात काय अडचण आहे का आपल्याला, बघू जाते का नाही. चला शपथ. अरे बीच तर पूर्ण फुल भरलं ही पाण्यानं. ही बघा बघू, थांबा आयो थांबा तुम्हाला दाखवतो मी. ही काय भानगडे नेमकी, काय होऊन बसलं ही बघा. मला तर काहीच समजा नाही पाणी कुठे बघितलं तेव्हा भाऊन तिकडं पाणी आणि ही बीच आहे बरं का समजा. आणि तिकडनं मला तर काही समजा नाही काय झालं ते. तिकडं पाणी ते कोण तिकडे आलं नाही. ही गाळ आहे ना समजा, गाळ इकडे लुटून आला या. कारण काय ना आता पावसाळा दिवस आलतं ना, तर त्यामुळे मला वाटतं ना भरणी व्हायला चालू आहे. काय पाण्याची भरणी व्हायला चालू असते ना, तर ती होती असं वाटायला लागलं मला. हे बघा असं करा असं करा सगळे असं करा. हां
असं करा आणि हसा मोठ्यानं हा हसा अरे वा बरं बरं टोटल व्हिडिओ बघतो आम्ही. होय भाऊ नमस्कार काय चाल असंच कचच खायचं का मग कोण खाऊन चालतील कसं खायचं मग घरी न्यायला आणि काय पाहिजे ह्याला तर काय तुम्ही ह्याला मसाला लावला ह्याला तर मसाला लावलाय हलत निघाल्याशिवाय हे करेल मला वाटलं ते हात डायरेक्ट कसं खायचं तुला हलत लावली तर तुझ्या अंगावरच्या हलत नको उतरायला चांगला विषय नाही अजून नाही लागली मला हळद नाही अजून नाही लागली हळद मावशी एक नंबर आहे बरं का काय पण म्हणा ही कुठला म्हणायचं मासा अच्छा ही सुरमई आणि ही बोंबील आणि ही बागरा ही ती सुकटच आहे आणि ही काय आहे म्हणजे अच्छा अच्छा ही बाकी सुकटच आहे इकडे पण अरे वा मस्त एकदम जाए 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 एक बार तो जाए जवानी फिर ना आए हो जवानी फिर ना आए आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या पाठीमागच्या माझ्या ड्रीम रोडनं आणि मी तुम्हाला घेऊन निघालो भावांनो रेवदंडा किल्ल्याखाली साईडला ती भावांनो एक गाव असं आहे का नाही ती पूर्णपणे भावांनो एक गाव किल्ल्याच्या आतमध्ये पूर्णपणे गाव आहे आणि ते भावानं पोर्तुगीजने किल्ला बांधला होता पूर्वीच्याच जमान्यामध्ये भरपूर जण कमेंट करते आणि मला म्हणते गणेश भाऊराव केदारनाथला जाणार नाही ह्या वर्षी केदारनाथला जाणार नाही ह्या वर्षी तर माझं बजेटचा इश्यू जरा थोडा त्यामुळे मी नाही जाऊ शकत तुम्ही बघितलं जगभाऊच्या एक मुंडीच्या वायर टाकण्यासाठी काल 9,000 रुपये खर्च आला आहे तर गप करून गेलं तर नाहीतर मी विचार केला असता जायचं काहीतरी पण बघू तरी पण माझा प्लॅन चालू या बघू काय होतं ती फायनली आपण त्या रस्त्यावरती निघालूया जी रस्ता माझ्यासाठी नॉर्मल ड्रीम होता आणि मी तिकडेच निघालेलो आता सध्याला की मला भारी काय वाटतं माहिती का मी खेडेपाडी गावात जातो आणि मी तुम्हाला तिकडली संस्कृती दाखवतो तिकडली लोक दाखवतो कशी आहेत ती समजा गोष्ट दाखवतो आणि ती गोष्ट मला खूप भारी वाटते ही बावा पुढं रस्ताच नाही आहे अरे पुढं रस्ताच नाही नीट रस्ता आहे का नाही तर फायनली मी माझ्या ड्रीम रोडनं निघालो ही माझा 2 महिन्यापूर्वी मी प्लॅन केला होता आणि त्या प्लॅनमध्ये मला ह्या रस्त्यात जायचं तुम्ही ठरवलं होतं आणि ही रस्ता खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर ना आपला ड्रोन शॉटनं दाखवीन आपल्या जगभावनं कसं दिसते ती पण रोड खूप जास्त आहे ही एका गावावरनं दुसऱ्या गावाला कनेक्ट करणारा हा रोड आहे आणि ह्या रोडनं मी निघालो एकदम पाऊल वाट आहे छोटीशी आणि ही एकदम बाबळीच्या वाटामध्ये नाही तर निघालेलो आहे कोकणामध्ये बाबळीच्या वाटातनं निघालेलो या भारी वाटतं खूप जास्त चला बघा इथं किडे बघा किती बघा अरे कुठे गेलं किडं हे सगळं लपून बसलं ह्या बिळांमध्ये लपून बसलं इथं बारकं दिसलं किडा इथं ती लपून बसलं ती आई शपथ अगं थांबा मला भ्या की माझ्या पायामध्ये शिरून एखादा समजा गायब झालं जागेला लपून बसलं हे समजा पाणी येतं भाऊ समजा पाणी असतं ह्यातमध्ये आणि मी ह्या रस्त्यात निघालेलो सध्या का आता आई शपथ माझ्या ह्या ड्रीम रस्त्यानं माझी अपदा करायला चालू केली असं वाटायला लागले मला बापरे आई शपथ चल 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 काय आहे इथं अरे काय आहे ह्या बघा का अरे हे काहीतरी वेगळं झालं या आई शपथ ही किती सुंदर जागा आहे किती भारी वाटतं इथे येऊन ही बघा हे का अरे वाव मी किती भारी जागेला आलो या हाय शपथ इथं खेकडा आहे हो का इथं समजा खेकडे हो का काही सगळे खेकडे तर मला खेकड्यापासून खूप जास्त भीती वाटते भावांनो आई जेव्हा खूप जास्त खेकडे इथं आणि खूप जास्त भारी वाटतं इथं ही खूप जास्त सुंदर जागा आहे खूप जास्त सुंदर जागा मला खूप जास्त आवडली माझं नशीब आहे की मी तुम्हाला सर्वांना ही गोष्ट दाखवतोय ही सगळं खेकडे बघा बघा ही सगळे खेकडे बघा हे का सगळं खेकडं भाऊ इथं सगळं खेकडं ह्या जागेला आणि तेव्हा तिकडं आपली सायकल आहे या मी रस्ता उडवण्याच्या मामल्यामध्ये खूप खतरनाक माणूस आहे मी आता सांगतो तुम्ही एकटाच आहे इकडं ब्या वाटत नाही का तुम्हाला खेकड्याचं आवायचं बापरे एवढं जास्त खेकडं तिथं हे भाऊ कसं थांबले तिथं मला माहीत नाही बरं का ते बघा भाऊ तिथे एकटाच येतं नाही एकटं नाहीच तेव्हा भाऊ तेव्हा तिकडं पण व्हायचं तेव्हा दोघं तिकडे बी यायचे आवडत्या गोष्टी करायला मग ती मुश्किल का असं ना खूप जास्त भारी वाटतं वा हा
ही माझा ड्रीम रोड होता. मला ह्या रस्त्याने यायचं होतं आणि मी आज फायनली आलेलो आहे. मला खूप जास्त भारी वाटतं या. पण इथं खेकडं खूप जास्त आहे. मला खेकड्यापासून लई जास्त भीती वाटते. खाली समजा खेकडं तिकडं आणि भारी वाटते. आता ड्रोन सीन बघायला तयार राहा. तर लेट्स डिस ड्रोन सीन. मला वाटतंय का नाही ह्यातमधून खेकड्याचं उत्पादन होतंय. मला असं वाटलं लागलं की ह्यातमधून समजा खेकडं ही साईडला येतं ह्या बघा. ह्यात पण असंच आहे आणि या फुल्यात पण बघा सेम टू सेम असंच आहे बघा. आणि त्यातमध्ये खेकडं पण आहेत ह्या बघा. आणि लय जास्त खेकड्याचं प्रमाण हे आहे लय खेकडे आहेत लय. कोकणाची चव लय न्यारी कोकण 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 कोकण. भारी वाटतंय खूप जास्त इकडे. मला तर लय भारी वाटतंय राव. ड्रोन सीन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता इथून निघू पुढल्या रस्त्यावर सरळच. आता पुढं असा काहीतरी एकदम सुमसान रान जिथं कोणच नाही. फक्त मी आणि मी एकटाच आहे. आणि ह्या रोडनं आता मला पुढं निघायचं या चेवलला. चला. आणि पुढल्या साईडला नाही चेवलं हे बघा नारळाची झाडं बघितली किती जास्त तेव्हा. सगळी नारळ झाडे टोटल. हो आहिस्सा बोलो सनम सुन लेगा सारा जहां मेरी मंजिल है तू ही मेरा जहां. होय 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 आहिस्सा बोलो सनम सुन लेगा सारा जहां. Cinematic, let's destroy. माझा आवडता रस्ता होता. माझा सफर हा पूर्णपणे संपलेला आहे आणि मी पुढल्यावरती परत येणार ह्या रस्त्यावरती. ही रस्ता मला खूप जास्त आवडला. म्हणजे एक प्रेम झालं ह्या रस्त्यानं. आणि आता निघालो तिकडे. जर आला कधी ना तर हे तुम्हाला दिसतोय बघा स्क्रीनशॉट. असंही कोणतं तुम्हाला खाली यायचं आहे बीच खाल्ल्या साईडनं आणि ह्या मधल्या रस्त्यानं असंच यायचं या. तर चला जाऊ आता पुढं. चांगला हायवे आपली वाट बघतोय. चला रस्त्यानं चालतात आंबा. आयला आंब्याचा वास तर लय भारी येतो इकडे. थोडा धुवून बघू काय कसं लागतं खायला ते आंबा. हे म्हणाल तिथं भाऊ म्हणाल तिथं आंबा गोष्ट या. बघू दे थोडा मला पण कसं लागतो ते. बहुतेक आंबा गोडाच लागणार नाही कारण की आंबा आहे. आंबा गोडाच लागतो कधी पण. आय शपथ काय आंबा आहे. टेस्ट आहे भाऊ एकदम. ट्रेनवरून सुटवत नाही मला हे बात. चला पुढं. वा एकदम मस्त असा रोड लागला आहे भाऊ बघा. आता एक पुढं मेन रोड म्हणजे एक गावातलाच ही रोड चेऊलमधला येणारा. निघलो का नाही बरोबर रोडला.
भाऊ आपला जे अंदाज आहे ना ते कधीच आणि कुठंच चुकीचं ठरत नाही, कुठंच कधीच. आई शपथ काय भारी वाटतंय रे इथं. हे बघितलं ह्या भाईकडे बघा भाई, कसलं भारी वाटतंय. जिवंतपणे सायकलीवर स्वर्ग फिरतोय असं वाटायला लागलं आज मला. म्हणजे ही बघा, ही बघा, ही रस्तं, ही नारळाची झाडं, हे असं सरळ रोड, ही घरं, ही शेती, मी कोकणातला ड्रीम राईड कधीच विसरू शकत नाही. आता सांगतोय तुम्हाला मी. आणि ह्या रोडनं आता मला सरळ फट निघायचं आहे आणि चौलमध्ये जायचं आहे. आणि चौलमधनं आपल्याला जे रेवदांडा किल्ला साईडला. राम राम मामा. कुठलं गाव म्हणायची? कुठलं? पालव. सायकलीवर फिरतो लांब लांब, सायकल यात्रा कोकणात फिरतो सायकलीवर. अशी टेक्निक जमायला लागते, डायरेक्ट उचलून घ्यायचा आणि असंच बघा सीन. आता बघा सीन कसा घेतोय आता. ही बघा कसा आहे सीन. भाऊ चलाकी लागते ब्लॉग करायला, जास्त चलाकी कोणाचं पण काम नाही ब्लॉगिंग करणं भाऊ. हां ही बघा, आयुष्यपत किळीला घड कुठं आला. अरे कसली किळी म्हणायची, किळीला घड बघा कुठं आला. हे बघा मी अचंबित झालो हे गोष्टी बघून. कोकणातल्या मंडळींनो तुम्ही एवढा जास्त भारी कोकण जपलाय का नाही. मी खरं सांगतो बरं का, मी स्वर्ग बघतो सध्या. मला असं वाटतंय मी खरंच स्वर्ग बघतो. या प्रत्येक माणसाने ही गोष्ट बघितल्या पाहिजे. त्या काय काय हाय काही हाय शपथ. हे बघा इथं, ही बघा हाय काय बघा. हे बघा किती भारी कोकण जपला. ही बघा काय किती, हे बघा ही बघा किती भारी कोकण आहे. ही बघा कसलं भारी मंदिर. हे बघा छोटंसं घेतं हे बघा. आणि ही बघा म्हणजे ही कोकण आहे नाहीतर काय आहे भाऊ. हे काय हाय ही. माझं तर शब्द संपल्या तर खरं सांगतोय, खरं शब्द संपलं माझं. मला काहीच बोलायला नाही. ही जी नजारा बघून आहे का नाही, आयुष्यपत हिर. हिर हे बघा. कोकणामधल्या हिरी ना गोल गोल छोटे असते ते आणि आतमधलं पाणी खूप गोड लागते पिण्यासारखं. आणि हे बघा ही एवढी हिर आहे बघा गोल. आणि ही जाम खोल असणार आहे बरं का. आणि ही बघा वाडी वा. आणि हे निघायचं आपल्याला. पुढं बहुतेक डांबरीचा रोड दिसतोय मला. गणेश भाऊ म्हणून पाठीमागून आवाज आला. या काय भानगडे माहीत नाही मला. नाही पूजा आहे, कोकणातल्या पूजेला बोलवलंय भाऊ. चला बघू कसं आहे ती, काय भानगडे बघू. चला भाऊ बघू काय भानगड आहे ती पूजेची नेमकी. चला. हाय काय चाललंय? कशाची पूजा आहे? सार्वजनिक पूजा. सार्वजनिक म्हणजे काय असतं नेमकं? काय नाही, दरवर्षी पूजा असते. गावातली सगळी मिळून सत्यनारायणची पूजा घालतात. म्हणजे कोणाच्या घराची पूजा असते का कशी? अच्छा मंडळाची पूजा, पूर्ण गावाची पूजा. हां का? चला बघू दे जरा पुढे पूजा कशी आहे भाऊ. रेवदंडा बीचची व्हिडिओ बघितली. आता रेवदंडाला चाललंय. बरं वाटलं. अरे ही तर पूजा आहे का? ही पूजा आपली पालव गाव आहे. हे आपलं कुठलं गाव आहे? पालव गाव. गावाची सार्वजनिक पूजा. अच्छा सार्वजनिक असते. अख्ख्या गावाची पूजा इकडे आमच्याकडे नाही ती करते, बहुत कोकणामध्ये करते ना. प्रत्येक गावात एक दिवसाला सार्वजनिक पूजा असते. अच्छा एक दिवसाला. अच्छा तर ह्या गावात पूजा आहे आज. चला बघू कशी आहे काय नेमकी. चला बघू द्या मला पण जरा थोडी. ही बघा अयो कूलरची हवा लागलेली आहे, जास्त भारी वाटलं मला. चाललंय कोकणातली मंडळी संधी पण इकडं लय भारी ठेवलंय बरं का. हे मी आलो इकडनं ते किती भारी वाटतं ती वळणं ते लय भारी वाटतंय बघताना. खूप जास्त भारी वाटतंय. आता मी ड्रोन सीन ड्रोन आता उडवायचा नाही, ड्रोन उडवायचा. हो अरे कालच बोलले. अरे हा कसं वाटलं? अरे एक नंबर. मला काय माहिती तुम्ही घेतलाय म्हणून. मला वाटलं पण नंतर नंतर भेट होईल म्हणून. फॉलोअर आहे ऑफिस मध्ये. ओके नमस्कार. त्यांना फोन करून कसं चाललंय?
तिकडं थोडं इकडे मगाशी काय झालं माहिती आहे का भावांनो, आपल्या इकडं ज्यावेळेस म्हणते ना घालणे लोटांकन वंदन चरण म्हणते ना, ज्यावेळेस आपण गोल फिरतो ना तिकडे फिरत नाही ते. मी एकटाच फिरलो, माझा जाम पचका झाला, सगळे माझ्याकडे म्हणून हसायला लागले. म्हणूनच लागा आता मी कोकणात आलो या. ही माझी मैत्रीण सई, जी की माझी ही जी काल माझी अजून 24 तास झाला असतील, 24 तास झाला असतील आमची ओळख झाली या. आणि ही माझा मित्र भागेश. तर ही ना इथली मला ह्यांच्या गावामध्ये वाडी खूप जास्त भारी, तर ती मला दाखवते ती. आणि मित्रांनो आपल्या हे बघा काय चालू केलं तुम्हाला दाखवतो. ही मला ना म्हणजे ही मला बघायची केव्हापासून इच्छा होती. ही बघितलं किती भारी दिसते बघा. आता ही पाणी शितीला जातं ना पुढे वाडीला, ही बघा ही किती दिसते भारी. ही बघितलं ह्या बघा, ह्या विहिरीतलं येतं ना पाणी. हां ओके, तर या विहिरीमधनं पाणी येतं. ही विहीर किती खोल असते साधारणपणे? 15 फूट वगैरे. हां एवढ्यावरती पाणी इकडं प्यायचं पाणी असतंय. म्हणजे शेजारी भावनो एवढा मोठा इकडं अरबी समुद्र आहे आणि तिथून सुद्धा ह्या इथं गोडं पाणी, म्हणजे विचार करण्याची थोडीफार गोष्ट आहे. तर चला आता आपण वाडीमध्ये जाऊ आणि वाडी कशी आहे चला बघू. चला आता एक फोटो घेऊ द्या मला, थांबा एकदम मस्त मध्ये एखादी. झाडे लागतात ना, अच्छा, त्यामुळे पाणी चालूच असतं. तुम्ही पावता का ह्या विहिरीमध्ये अशा पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये अरे वा मस्त. ही बघा भाऊ, हिला पूर्ण एकदम अशी पूर्ण हिरवळ आलेली आहे. आणि ही बघा कुठं आहे, ही बघा वा वाव. अच्छा ती फणस ती पिकलंय का वरचं फणस? नाही पिकलाय ना अजून, तयार झालाय. अच्छा 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 ना. खाल्लं की खाल्लं असं असतं. अच्छा, तर मला तर वाटतंय तू एक फणस आखी एक खाताची ना. नाही वा नुसतं नारळ, वा काय भारी वाटतंय रे यार. जास्त आधुनिक टेक्निक आहे, खूप जास्त जुनी परंपरा ही बघा हे बघा ह्या इथं ही ह्याला खाली इथं पोत आहे याला आणि वरती एक वीट आहे. तर ही प्रत्येक वीट अशी लावली का नाही मग इकडलं जायचं जे पाणी का नाही जायचं ते थांबतं. म्हणजे इकडे आधी लावली की मग इकडे पाणी चालू होतं नंतर ना. आणि ही प्रत्येक ठिकाण हे बघा, इथं पण आहे बघा, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण म्हणजे प्रत्येक ठिकाण असं आहे. कशाची? वालाची भाजी. हां अरे वा, कोकणातली फेमस आहे आपल्या शेतातली. थोडे द्या. हां ओके हो 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 वा. मी पहिल्यांदा जेवणात कोकणामध्ये कुठल्या तरी पूजेमध्ये आज जेवण करणार आहे आणि ह्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. अच्छा हे डाळ आहे ना? वरण. अच्छा हे हां वरण. ठीक आहे. हे काय? अच्छा वटाणा. वाटाण्याची भाजी. किती प्रकारचं जेवण असते राव तिकडं? भरपूर 2 भाज्या, हां 2 पीठ, डाळ, वरण, भात. अरे वा. जे आवडीचं जे हे बघा. त्याच्याकडं अच्छा खीर. ही खीर आपल्या तांदळाची. अरे वा. कोकणामध्ये जास्त करून भाव भातच खाते ते आणि भात खात नाही मी. शपथ पूर्णपणे पंचपक्वान आहे. हे बघायचं आहे. ह्याला काय म्हणते भाऊ? बिरडाची भाजी. बेडाची बेड पेडाची भाजी पेडाची भाजी खाऊन बघू कसं. अच्छा व्हिडिओ मग इथे कसं काय येणं झालं? सायकलीवर फिरत हां इकडेच आहे. हो. अरे वा भाजी मिरचीची भाजी. 2 मिनिटाचे भात. मिरची भाऊ पूर्णपणे पंचपक्वान आहे खायला. सावकाश हो. हो हो जेवण एक नंबर आहे. ही कोशिंबीर. ताट भरलं इकडं. अरे भाऊ ताट भरलं राव खरंच. इथनं म्हणजे गाव सोड वाटत नाही, गावच सोड वाटत नाही मला कुठनं. एवढं भारी, एवढं प्रेमळ. बाजूला नारळी पोपळी. हां आणि मेन गोष्ट काय नाही, इथली माणसं चांगलीच लय. त्यामुळे इथनं पाऊल बाहेर म्हणजे हे गावातनं बाहेर जाताना तुला वाईट वाटतं लय. आपुल किती मान. हां येताना तुम्हाला काय वाटत नाही, पण तुम्ही ज्यावेळेस इथं राहणार 1, 2, 3 तास म्हणा, 1 दिवस म्हणा, तुम्हाला जाताना खूप वाईट वाटणार आणि तुम्हाला लगभग 3 ते 4 दिवस तुम्हाला तिकडे गेल्या गावाला करमणार नाही. ही अशी गाव आहे ती भाऊ खरंच. मेन गोष्ट ना हिकडल्या माणसांना ना कोकण एवढा जपलाय का नाही भाऊ. मी पहिले पण सांगत आलो आहे, हिकडल्या कोकण जपलाय तर खरं ह्या लोकांना जपलाय. नाद नाही करत.
महिन्याच्या शेवटला हा, हा. गावातली सगळी मुलं एकत्र हा. येतात, माणसं एकत्र येतात आणि मग त्याच्यातून ती साफ करतो. मग दरवर्षाला ती परत पुन्हा नवीन होते. अच्छा. आणि गाळ आता हे लास्ट वेळेस केव्हा साफ केली होती? आत्ता लास्ट गेल्या वर्षीच केली होती. ओके, तर मग आता ह्या वर्षी पण होणार ना? हा, या वर्षी पण होणार. हे कल्ले 2 देवळं आहेत आमच्या गावात. हा, हा. आमच्या गावाचं रक्षण ह्या 2 देवीच करतात. हे मंदिर आहे ते गावाचं रक्षण? हा, अच्छा, हे हरिहर म्हणजे प्रत्येक गावामध्ये असं मंदिर असतं का, म्हणजे गावाचं रक्षण करणारं? हो हो. अच्छा. हे इथे आहे एक, आणि आता तुम्ही तिकडे पुढे गेला होता हा, हा. त्याच्या पुढे एक शेवटला एक आमची खाडी आहे. हां हां. तिथे एक दुसरं मंदिर आहे. अच्छा, ते चंद्रकला देवीचं मंदिर आहे. ओके. त्या 2 देवी ग्रामदैवत आहेत आमचं. तुम्हाला गाव सोड वाटत नाही ना? नाही भारी वाटतं ना? हो. यायला चालू हे कुंडा. काय झालं? सगळे फॉलोअर लोक होय, हसाय काय झालं एवढं? मी म्हणलं हे कुंड यायला चालू आहे. सगळे येत आहेत ना. अच्छा अच्छा. येऊ दे, त्यात काय तवा, त्यात काय असतं का एवढं? भारी वाटतं उलट. कसं चाललंय? बरं एकदम. जेवण झालं का? जेवण झालं ना. हो ना, भारी वाटतं इकडे खूप. भारी वाटतंय. मस्त हवा आहे तुमची हवा इकडं मस्त आहे. हे कल्ली बाबा ते लोक इकडे लोक खूप जास्त फ्री आहेत, खूप फ्री आहेत इकडे लोक. प्रत्येक फुटला 50 रुपये. माझ्याकडे आणून जमा करायचं. हा, भावानं आम्ही निम घेणार. चला या. यांनी आपल्याला द्यायचे 50 तुमचा vlog होणार नाही. चालू आहे मार्केटिंग करणं बघा. सेल्स डिपार्टमेंट. ओके. चला या, चला. मग तुम्ही काढलाय की असू दे. रॉ मार्केट नाही करत. घ्यायचा ना फोटो? दादा एक क्वेश्चन होतं हा? तुम्हाला. प्रत्येक गावामध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो फिरताना? खूप जास्त भारी, खूप जास्त आणि भारी. या कोकण पट्ट्याला कसं वाटतं फिरताना? कोकण पाट्याला खूप जास्त भारी वाटतंय. म्हणजे एवढं भारी वाटतंय का नाही? प्रत्येक गावात काहीतरी असं वेगळं काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स. रोज नवीन लोक, रोज काय ना काय नवीन दाखवते ते, काय नाही काय नवीन संस्कृती. एक्सपिरियन्स चांगलेच असतात हो, की की असं सगळं चांगलं. एखादा असा वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायला मिळालाय की आपल्या इथं तर नाही, बाहेर नाही. हे कल्ली लोक एवढी भारी का नाही, लय भारी. मेन गोष्ट काय, सायकल राईड कशामुळं सफल होती? माणसांमुळे सफल होती. कसं माणसं आता हे तर हॉटेल नाही कुठंच. जर लोकांना जर जेवण पाणी जर नसते तर मग मी फिरलोच नसतो ना. मग त्यामुळंच भारी वाटतं खूप जास्त. लोक जेवण देते ती, हे करते ती, तर भारी वाटतं खूप जास्त. आणि अशीच मदत होत राहते आणि असंच चलत राहतो. हे भोताला घाबरत आहे. थांबा. रात्री झाला 12 वाजता न्याय लागलं ते, किती भेट आहे ते म्हणून न्याय लागलं. बोला हर हर महादेव. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. काय कुठला आहेस? मी सोलापूरचा आहे. सोलापूरचा का? हा, मग तू काय काम करतो हे? मी युट्यूबवर व्हिडिओ बनवतो. आता तुमचा व्हिडिओ बनवतोय. तुम्ही इथलंच आहे? हे आमचं घर, हे माझं माहेर आहे. अच्छा, हे माझं माहेर. तुमचं गाव एक नंबर आहे. आहे ना, आवडलं ना? खूप भारी, खूप भारी. दरवर्षी येत जा आमच्या पूजेला इथे. नक्की. अच्छा, दरवर्षीला असते का? हो दरवर्षी असते, पण तारीख फिक्स नसतं. चला बाय, भेटू नंतर ना. चला वा, चला झाली आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात एकदम मस्त मध्ये. मी रोज एक दिवस काय ना काय नवीन करतोय, आणि खूप जास्त भारी वाटतं या. वाव. फायनली आता सध्या मी ह्या रोडनं आलेलो आहे आणि मला जायचं आहे ह्या रोडनं, ना की ह्या रोडनं सरळ इकडे मला जायचं आहे खेडेपाड्या गावातनं पुढल्या साईडला. इथं बघा, इथं बोर्डवर चिटकवून टाकले काहीतरी, ज्यानेकरून नावच कळत नाही काय ती. तर मला ह्या देशानं निघायचं या. खूप जास्त भारी वाटतं या. लेट्स गो माय बिग ब्रो. रेवदंडाला निघालोय, पण एकदम खेडेपाडे गावात निघालो, एकदम खराब रस्त्यात निघालोय. तर चला. ही रस्ता जी आहे का नाही, असं वाटलं ना थोडं ह्या रस्त्याने नॉर्मल थोडा पछतावलो असं वाटलं मला वाटलं नॉर्मल थोडा तरी डांबरीकरण असेल. ही एकदम पूर्ण भाऊ काय म्हणते ते, उकडलेलं बटाटा कसं असतं या, खरमुडं तसं काम झालं रस्त्याचं. पण पेड़ से निकले खजूर पे अटके. काय रोड आहे, काय रोड लागला आहे. आणि जायचं आहे कुठनं, ही बघा. का आता कुठनं आलो हे बघा. आता ह्या रोडनं आलो या. ह्या रोडनं आलो आता. आणि आता हे बघा, ही रोड दिसला. ही रोड. आता आपल्याला ह्या रोडनं सरळ जायचं या. म्हणजे ह्या रोडनं सरळ इकडे खायला या. भाऊ मला तसं इकडे काटाडे दिसत या बाबा. हो अरे देवा, इकडे तर रस्ताच नाही की पुढं.
हां इकडे तर रस्ताच नाही पुढं. अच्छा मग आता इथनं मला ठीक आहे इथनं आता मला मेन हायवेला इकडे पुढं जायचं आणि मेन हायवे इकडे वर निघायचं इकडं. मिनटं फोटो काढायचा आहे. इकडे कुठे गेले पाठीमागच्या गावात. आलो हम्म. सकाळी नागावमधनं जी घुसलो होतो ना त्या रस्त्यानं सकाळ धरून बघितलं मी कुठल्या रस्त्यानं आलो या आणि त्या रस्त्यानं मला कुठं आणून सोडलं माहिती आहे का चौलमध्ये हो का. आणि आता ही कोंडा आता मी असंच चौलला निघालो या. आणि बरीच जण म्हणत होती त्या पोराला का नाही भेटला पाठी मग एक पोरगं होतं ते बोलवायला आलं तर लई कमी आलं ते मला. तर त्या पोराला आता बघू रस्त्यानं असलं तर भेटू त्या पोराला जाऊ त्याला पुढं आता. भाऊ ती पोरगा नाही तर भाऊ ती पोरगा नाही बरं काय सांगतो या हो का. त्या पोराची इथं आलो बरं का मी ज्या पोराला तुम्ही भेटा म्हणत होता पण ती पोरगा इथं नाही सध्याला. बघू पुढं आहे का कुठं. कल्ल्या भागामध्ये गल्ली बोळानं जी घुसाची मजा आहे ना ती मजा खूप जास्त वेगळी आहे. तुम्ही सकाळी जर बघितलं मी कसल्या रस्त्यानं आलतो बाहेर निघताना पैसे मात्र रस्ता होता. आता ह्याच रस्त्यानं आपल्या पुढं जायचं या. तर चला इकडे पुढं न जाता तिकडे जाऊ. आणि तुम्हाला ही किल्ला माहिती आहे का रेवदंडा किल्ल्याला जायचं आहे. तर आपण ह्या मार्गे जाणार नाही आता ना की ह्या मार्गे. ह्या 32,000 किलोमीटर सायकल यात्रेच्या मध्ये पहिल्यांदा एक असा विषय घाललेला आहे तुम्हाला सांगायचं आहे. ही जी कोकण आहे का नाही भाऊ कोकण ही कोकण एक वेगळीच दुनिया आहे. तुम्हाला सांगतो मी विषय काय सांगतो तुम्हाला. आता इकडं जायला हे गावाला जायचं ही रस्ता वेगळा आणि ही रस्ता इकडल्या गावाला जायचा वेगळा. आपल्याकडे कसं असतं ते रस्तं असं वेगळंच रस्ता असतं. हे कल्ल्या भागात पूर्ण वेगळं. सुपारीची झाडं मधनं रस्तं कडनं कंपाऊंड म्हणजे स्वर्गच भाऊ दुसरा स्वर्ग. इकडं छोटं रस्ता असते आणि गावाकडे जायचं हे बघा. आता मी निघालो आळेची वाडीकडल्या साईडला हे रोड इकडे जायला आणि हीच रेवदंडामध्ये पण जातो या. आणि हीच रोड इकडे फुडल्या कुठल्या तर एका गावात छोट्या जातो या. आणि काय म्हणजे काय लोकेशन दिसतंय बघितलं का तुम्ही किती जास्त भारी वाटतंय बघा ह्या बघा. आणि आता ह्या रोडनं आता आपण सरळ निघणार आहे. वा लई भारी वाटतंय. म्हणजे मी कोकणला कधी विसरू शकत नाही कधीच विसरू शकत नाही मी कोकणला. आय लव्ह दिस कोकण. या घरासमोर बघा किती जास्त शेती हो का समधी फणस हो का बघितले हो का सुपारीची शेती नारळाची शेती आणि ह्या अशा रस्ता ही गावात जाणार. आयुष्यपथ काय दिसतोय ना जरा वाव. नाही तसं काय नसतंय. असतं काय असतं भूत असतं तिथं. इथं हिरीत हा हिरीत भूत असतं. हो तिथे म्हणून देऊळ पण नाही. कुठलं देव आहे भाऊ. ह्या लहान लेकरांना मला सांगितलं रात्रीच्याला या हिरीमध्ये भूत असतात. बापरे खतरनाक आहे. अरे तसं काय नसतं या. असतं तू बघितलंय भूताला. नाही म्हणजे आमच्या म्हणजे आजोबाईजवळनी बघितलेलं हां म्हणून इथं बांधला मी ते देऊळ. अच्छा वा. हे भिजत नाही कधी पण. काय बोलतोय प्रूफ हे बघा कसलं आहे वॉटर प्रूफ. वॉटरप्रूफ आहे. तो मस्त बोलतो यार काय पण बरं का. ह्या भावाचं म्हणणं आहे की ही पान पूर्ण वॉटरप्रूफ आहे आणि खरंच आहे बरं का हे बघा. भिजतच नाही. आणि मला घामानं मी पूर्ण लोटपोट. भावनो काय सांगायचं एवढं जास्त गार लागतंय का नाही अक्षरशः शेकायची पाळी आली माझ्यावर.
एवढं गार जीवन एवढं गार जीवनात मला कधीच नाही लागलं त्यामुळे शिया काय थोडं चालू होतं कसं उकडून निघतं बटाटा कसं उकडतं माहिती ना उकळत्या पाण्यामध्ये तसं मी अक्षरशः उकळून निघलो काय सांगा तुम्हाला हे बघा का पूर्णपणे हातपाय पांढरं फेक पडल्यात ते माझ्या घामानं आता ह्या दिशेने जायचं रेवदंडामधनं आपल्या किल्ल्याकडल्या साईडला निघायचं पुढं तर थांबायचं नियोजन झालं आहे भावांनो पण रात्रीच्याला पंख्याशिवाय झोप येणार नाही त्यामुळं दादाकडे आलं पंखा घ्यायला आता पंखा घेऊन आता तिथं जाऊ समजी स्टोरी तिथं गेलं तुम्हाला सांगतो काय भाऊ एवढा जास्त थकून आलो का नाही मी आज मला एवढं दुपार धरणं असलं थकलो का नाही एवढा भयंकर त्या रस्त्यानं ताप दिला आहे मगाशी या रस्त्यानं आलो का नाही तिथनं एवढा भयंकर रस्ता होता मी तर म्हणलं सायकलचे रिमबिम तुटून जाईल कारण की अशी दगड होती पूर्ण कारीवर आलेली मग रात्रीच्याला ह्या इथं काय पंख्याशिवाय झोप येत नाही तर त्यामुळं दादाच्या घरी गेलो ओमकार भाऊ आहेत आपले त्यांच्या घरी गेलो तिथनं पंखा घेऊन आलो आणि आता सध्या भावांनो मी रेवदंडा किल्ल्याच्या आतमध्ये आता आपला मुक्काम आहे बघा दाखवतो मला हे असा काहीतरी किल्ला आहे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे फुल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी आणि तिकडे कोपऱ्यात टेंट लावा म्हणतोय आणि ही पंखा भाऊ भयंकर हालत म्हणजे जिंदगीत पहिल्यांदा एवढी गरमी म्हणजे जिंदगीत कधीच गरमी झाली नाही एवढी गरमी होती भाऊ असं वाटतंय ना कोणतरी आग पेटवून शिकतोय असं वाटतं साईडला हे बघा घाम नाकात ना पाक शे तुम्ही तर पोलीस स्टेशनमध्ये असता का हो इथे पोलीस स्टेशन रेवदंडा पोलीस कर्मचारी भाऊ आपल्या पैसे आहेत आपल्याला कुठं पण अडचण येऊ द्या भाऊ महाराष्ट्रीयन पोलीस कायम पाठीमागं असते आपल्या तुम्हाला तर माहिती मुंबईमध्ये गेलो तिकडं कुठं बी जावा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 1-2 आपल्या ओळखीचे भाऊ लोक असतातच त्यामुळं काय कुठं अडचणच येत नाही आई शपथ मी आता आंघोळ करतो माझ्या अंगात ताकद नाही राहिली एवढं म्हणजे आज एवढं उन्हानं घायल करून टाकलं उन्हानं आज लय भयंकर परिस्थिती करून टाकली. म्हणजे थोडं ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे म्हणजे खूप म्हणजे हे दमट एकदम राईट लगभग आज टेंट लावला आहे 8 ते 9 दिवसात आज टेंट लावला आहे बरं का सांगतो मी तुम्हाला ते बी पंखा असल्यामुळे लावलं नाही तर मी टेंट लावत नाही इकडं टेंट लावणं म्हणजे मौत को चकमा देना समझ ना तो उसकी वजह से अपन टेंट नहीं लगाते कोकण में ज़्यादा करके एवढी गरमी यायच्या गावात पाहिजे एवढी जास्त गरमी कसं काय झाली रे इथं मरायचं एखादं कोणतरी अटॅक येऊन आयो तोंड आहे ना तोंडाचं चुन करतंय घाम पुसून सकाळ नाही एकदम ब्लॉक करायची इच्छा नाही भाऊ इच्छा नाही राहिली इच्छा मेली माझी इच्छाच मेली ब्लॉक करायची आजच्या दिवस पूर्णपणे आयुष्यपत सांगतो तुला माझ्या डोळ्यात बघून घे काय दिसतंय तुला ह्यो डोक्याशीर फुगली कुंडवी आणि बघा इकडनं फुगली डोक्याशीर हायो कोकणातली माणसं एवढी भारी ती का नाही खूप जास्त भारी म्हणजे सांगता येत नाही एवढी जास्त माणसं भारी ती दादाने ह्या बघा पंखा आणलाय नंतर ते बघा होल्डर वायरी समजा आणून दिलेलं आहे बघा मला म्हणजे एवढी माणसं इकडली माणसं एवढी मदत करते का नाही म्हणजे इकडे आल्यापासून बघतो मी एवढी मदत करते तुम्हाला सांगायला येत नाही शब्दामध्ये सांगू शकत नाही मी शब्द संपला हे बघा तुम्ही तर देव माणूस निघला तुम्ही तर माझ्यासाठी देव माणूस आहे मला पंखा भेटणं म्हणजे काय आहे स्वर्गातनं माघारी आणण्या का ते प्राण माझं इकडे टेंट लावणं म्हणजे लई मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला का कारण की एवढी गरमी का नाही आता ह्याच्यामध्ये हवाच लागत नाही काहीच हवा लागत नाही त्यामुळं दादानं आणलंय समजा सामान आपलं आणि ह्या ठिकाणी सायकल आहे इथं आपला टेंट आहे पंखा बघा लास्टचा रिझल्ट पंखा ह्या इथं आहे इथनं हवा जाते बघा आतमध्ये किती ती काय माहीत नाही मला पण बहुतेक ती मला वाटतं मी इकडल्या साईडनं पंखा लावायला पाहिजे म्हणजे इथनं हवा इकडे येईल बरोबर इकडूनच घेतो फिरवून पंखा नाही करायला ब्लॉग खूप जास्त मोठा होता पण इंटरेस्टिंग होता कमेंट करून सांगा कसा वाटला ती काही जणांच्या कमेंटची उत्तर नाही द्यायला आली ना तरी पण रागायला जाऊ नका मी प्रयत्न करतो एकट्याच्या मागं खूप जास्त काम असतं आता मी झोपणार आहे पहाटे 3 ला उठणं एडिटिंग करणार नाही भाऊंनो कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक चॅनल करून नका सबस्क्राईब भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव